मित्रांनो, जानेवारी 2026 मध्ये यूएस स्टॉक मार्केट आणि क्रिप्टो मार्केटमध्ये खूप मोठा क्रॅश येण्याची शक्यता आहे आणि ह्यामागे कारण काय असणार आहे ह्याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार. पण त्याआधी व्हिडिओला लाईक नक्की करा आणि व्हिडिओ आवडला तर तुमच्या मित्रांसोबत सुद्धा नक्की शेअर करा. मित्रांनो, यूएस वॉल स्ट्रीट मध्ये MSCI नावाची मोठी इंडेक्स तयार करणारी कंपनी आहे, जिच्या इंडेक्समध्ये मोठमोठ्या लिस्टेड कंपन्यांचा समावेश आहे. आता MSCI कंपनीने जाहीर केलं आहे की जानेवारी 2026 पासून ज्या कंपन्यांच्या बॅलन्स शीटमध्ये 50% पेक्षा जास्त बिटकॉइन किंवा इतर क्रिप्टो आहेत त्यांना इंडेक्स मधून बाहेर काढणार आहे आणि हा निर्णय इन्व्हेस्टरच्या रिस्क मॅनेजमेंटसाठी घेतला आहे असं सांगण्यात येत आहे. यूएस स्टॉक मार्केटमध्ये लिस्टेड असलेल्या 50 पेक्षा जास्त कंपन्यांच्या बॅलन्स शीटमध्ये बिलियन्स ऑफ डॉलर्सचे बिटकॉइन आणि इथेरियम आहेत आणि जर या सर्व कंपन्या इंडेक्स मधून बाहेर गेल्या तर अनेक फंड्स आणि मोठ्या इन्व्हेस्टर्सला त्या कंपन्यांचे शेअर जबरदस्ती विकावे लागतील आणि यामुळे स्टॉक मार्केट आणि क्रिप्टो मार्केटमध्ये जोरदार सेल ऑफ होऊ शकतो. बिटकॉइन ओजी मायकल सेलर यांची कंपनी मायक्रोस्ट्रॅटेजी सुद्धा नॅसडॅक 100 इंडेक्स मध्ये आहे आणि स्ट्रॅटेजीच्या बॅलन्स शीटमध्ये 5 लाख कोटी किमतीचे 5 लाख पेक्षा जास्त बिटकॉइन आहेत. त्यामुळे MSCI ने घेतलेला निर्णय जर कन्फर्म झाला तर सर्वात पहिला मायक्रोस्ट्रॅटेजीला इंडेक्स मधून बाहेर काढण्यात येईल. अशा परिस्थितीत यूएस स्टॉक मार्केटमध्ये लिस्टेड असलेल्या क्रिप्टो ट्रेजरी कंपन्यांकडे फक्त 2 ऑप्शन्स आहेत. पहिला ऑप्शन म्हणजे बॅलन्स शीटमध्ये 50% पेक्षा जास्त क्रिप्टो असतील तर ते सेल करावे लागतील आणि दुसरा ऑप्शन म्हणजे इंडेक्स मधून नेहमीसाठी बाहेर राहायचं. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, MSCI कंपनीचा हा निर्णय योग्य आहे का हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि क्रिप्टो मार्केट बद्दल असेच इम्पॉर्टंट अपडेट मिळवण्यासाठी क्रिप्टो क्रांती चॅनलला सबस्क्राईब करा.